आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की नागवडे परिवार जर शब्द देत असेल तो पूर्णच करतो. आणि मी काय इथं शो साठी आमदार व्हायला नाही चालले. ह्यांच्यासारखं 40 वर्ष मंत्रीपद आमदारपद असताना काय तालुक्यात केलं साहेब. आता जे आमच्या समोर उमेदवार उभे आहेत त्यांनी साधं ग्रामपंचायतचं पण इलेक्शन लढवलं नाही आणि डायरेक्ट विधानसभेला उभे राहिलेत. त्यांच्यामुळं त्या माणसाला काहीतरी अनुभव आहे का की मतदारसंघातले प्रश्न काय आहेत, जनतेचे प्रश्न काय आहेत, सर्वसामान्य माणसांना काय लागतं, प्रस्ताव कसा दिला जातो. खालून ग्रामपंचायत सुद्धा लढवली नसेल तर हे माणसं विधानसभेमध्ये जाऊन काय करणार आहेत. कालचे जे प्रमुख वक्ते होते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कोणती निवडणूक केलेली आहे. काय असतं ते प्रश्न विचारताना हे विसरून जातात की स्टेजवरती जे बसले त्यांनी कोणती निवडणूक केली नव्हती तरी ते मुख्यमंत्री झाले होते. आम्ही तर फक्त आमदारकीची निवडणूक लढतोय, त्याला काही निवडणूक आमदार व्हायला कसला अनुभव लागत नाही आणि निवडणूक कोणतीही लढू शकतो माणूस. आणि मुळात जर मुख्यमंत्र्यांनी कधी निवडणूक लढवली नव्हती त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठांनी म्हणजे आत्ताच्या पक्षाच्या, कारण त्यांचे पक्ष खूप झाले, आता ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या वरिष्ठांनी कधी कोणती निवडणूक लढवली नव्हती तरी सुद्धा ते मुख्यमंत्री होऊ शकतात. तर विक्रम पासपोर्ट ते उद्या का आमदारकीची निवडणूक लढू शकत नाही.